नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजपासून आपण शिवण क्लासची सिरीज चालू करणार आहोत। तर मी तुम्हाला सगळ्यात सोपं ब्लाऊज कोणतं ते सांगणार आहे आज। आणि तुम्ही जर पहिल्यांदा शिवण क्लास बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कुठून बघता कमेंट करत जा। हे बघा, प्रिन्स कट हा ब्लाऊज इतका सोपा आहे की पहिल्यांदा जरी तुम्ही कटिंग केली आणि शिवला तरी तो परफेक्ट बसतो। प्रिन्स कटमध्ये काही चूक होत नाही। तसं कटोरी बाकीचे सर्व ब्लाऊज तुम्हाला जरी कठीण जात असले तरी प्रिन्स कट हा एकमेव असा ब्लाऊज आहे की तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये तो तुम्ही शिकणार आहात। तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। ज्यांना कोणाला शिवण क्लास करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, आपल्याला फक्त माप लागत असतात। तर पहिला माप आपल्याला उंची लागत असते, ब्लाऊजची उंची, त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा, ह्या 3-4 गोष्टी आहेत त्या आपल्याला ब्लाऊजवर कशा घ्यायचे माप, त्याचा व्हिडिओ मी पूर्ण टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। त्याच्यामुळे आता मी जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे। तर हे बघा, आपल्याला हे बघा इकडनं कडाला सगळ्यात आधी ब्लाऊजची उंची टाकायची असते। ब्लाऊजची उंची जर समजा तुमची 13 असेल तर त्याच्यात 1 इंच मिळवून आपण 14 इंच घ्यायची असते। इथे 14वर एक टिक करून घ्यायची आपण। त्याच्यानंतर हे बघा, असंच स्टेप ठेवून आपल्याला लगेच मुंडा उंची टाकून घ्यायची आहे। तर मी तुम्हाला 32 मापाचं ब्लाऊज दाखवणार आहे, 32 साईजचं। तर हे बघा, 32 साठी तुम्हाला मुंडा उंची लागणार आहे 5.5। तर इथे हे बघा 5.5 वर एक टिक करायची। त्याच्यानंतर हे बघा, ही मुंडा उंची झाली, ही पूर्ण उंची झाली। तर आता आपल्याला शोल्डर टाकायचं। आपल्याला शोल्डर हे बघा 5 घ्यायचं आहे। तुम्ही हेच माप टाकून जरी ब्लाऊज कटिंग करून जरी स्वतःचं जरी बघितलं तरी पण तुम्हाला येऊन जाईल। तुमच्या साईजनुसार तुम्ही सांगा मला कशी कटिंग पाहिजे, ते पण मी प्रिन्स कटचे दाखवेल। हे बघा, आता इथं आपण 5चं शोल्डर घेतलेलं आहे, 5 इंचाचं। हा 5.5चा मुंडा घेतलेला आहे। आता जिथं आपण मुंडा घेतला आहे तिथंच आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे। तर आपल्याला 32चं पाहिजे, तर आपण 8.5 घेऊन त्याच्यामध्ये 1.5 इंच आपण शिवण्यासाठी ठेवणार आहोत। हे बघा, 1.5 इंच शिवण्यासाठी, आणि आपण एक लाईन मारून घेणार आहोत। ही पूर्ण अशी लाईन मारून घ्यायची आहे। हा ब्लाऊज खूप सोपा असतो। त्याच्यानंतर आपल्या शोल्डर हे मुंडा उंचीची एक लाईन मारून घ्यायची आहे शोल्डर पर्यंत। त्याच्यानंतर हे बघा, इथे आपल्याला 1.5 इंचाचा गोलाकार द्यायचा असतो। हा एक चौकोन आपण पहिले बनवून घेऊया। इथे पण आपण जेवढं कटोरीचं माप घेतलेलं आहे इथे पण तेवढंच घ्यायचं, 8.5 प्लस 1.5 इंच। आणि हा ब्लॉक पूर्ण करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे बघा, इथे गोलाकार द्यायचा आहे आपल्याला। हे बघा, हा मागील भाग झालेला आहे। आता हे बघा, मागचा गळा तुम्ही चौकोनच ठेवा, कारण तुम्ही पहिल्यांदा कटिंग करणार आहात। तर चौकोन गळा तुमच्यासाठी सोपा जाईल, चौकोन गळा। हे बघा, 2.5 इंचाचा आपण इथे गळा रुंदी ठेवणार आहे। इथे तुमच्या आवडीनुसार ठेवायचा आहे। तर मी हे बघा 10चा ठेवणार आहे। हे बघा, 10चा आपल्या उंची झाली ही गळ्याची। हे बघा, 2.5चा हा ब्लॉक बनवून घ्यायचा आपल्याला। चौकोन ठेवल्यामुळे तुम्हाला सोपा जाईल, चौकोनला पायपिंग करावं लागत नाही, पट्टी लावली तरी पण होऊन जातो चौकोन गळा। पहिल्यांदा तुम्ही शिवत असाल तर चौकोनच शिवा, आणि गोल जरी करायचा असेल तरी हे बघा खूप सोप्या पद्धतीने सांगते। 1 इंचाची इथे टिक करून घ्यायची आणि असा बरोबर गोलाकार द्यायचा आहे। हा गोल गळा झाला, किंवा चौकोन पण तुम्ही ठेवू शकता। ही झाली मागची बाजू झाली। त्याच्यानंतर मागील टक्स हे बघा, इथून मध्यावरून बरोबर आपण इकडे 4 इंच घेणार आहोत, आणि वरती पण 4 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। हा मागील टक्स आहे, मागील भागाचा टक्स सांगितलेला आहे मी। आणि साईडनी अर्धा इंच आपण घेणार आहोत, हे बघा इथे। आणि हे अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची टक्सची। हे बघा, परत एकदा माप सांगते मी तुम्हाला। हे बघा, आपण पूर्ण उंची इथून तर इथपर्यंत 14 घेतलेली आहे। 13 उंची होती आपली, 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण 14 घेतलेली आहे उंची। शोल्डर आपण 5 घेतलेला आहे। ही मुंडा उंची आहे आपली, ही आपण 5.5 घेतलेली आहे। त्याच्यानंतर इकडं कटोरी साईज
8.5 प्लस आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे शिवण्यासाठी. ठीक आहे. हे बघा हा मागील भाग आहे. टक्स हा 4 इंचाचा घेतला आहे. इकडनं पण 4 इंच आणि वरती पण 4 इंच घेतलेला आहे आपण. आणि हा साईडचा आहे तो अर्धा इंचाचा आहे. हे बघा हा पूर्ण मागील भाग आहे. तुम्ही मागील भागाची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर हे बघा लगेच मी तुम्हाला पुढील भाग पण सांगणार आहे. आपण प्रिन्स कट शिकणार आहोत. खूप सोपा आहे हा ब्लाऊज. हे बघा आता जे आपण इथे माप किती टाकलं होतं 8.5 प्लस 1.5 इंच इतकंच माप इथे 10 इंच आपण इकडे टाकून घेणार आहोत. हे बघा 10 इंचावर आपण एक टिक करणार आहोत इथे. त्याच्यानंतर इथे पण 10 इंचाचा एक ब्लॉक बनवून घेणार आहोत आपण. प्रिन्स कट ब्लाऊज हा सगळ्यात सोपा ब्लाऊज असतो, जो पहिल्यांदा शिवणाऱ्याला पण येतो आणि त्याच्यात काही चुका होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर शिवण क्लास करत असाल तर पहिले प्रिन्स कटच घ्या. 4 टक्सपेक्षा पण सोपा आहे प्रिन्स कट. हे बघा हा ब्लॉक बनवून घ्यायचा आहे आपल्याला. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर हे बघा ही आपली मुंडा उंची झालेली आहे, तेवढी घेतली तेवढीच. इकडे पण आपण शोल्डर 5च घेणार होता, तसाच आपण पुढील भाग पण घेणार आहोत. हे बघा इथे एक चौकोन बनवून घेतलाय. आता हा पुढील गळा आहे, तर पुढील गळ्यासाठी आपण 1 इंचाचा गोलाकार देत असतो इथे. हे बघा असा 1 इंचाचा गोलाकार द्यायचा आहे. तो थोडासा आतमध्ये न्यायचा आपल्याला असा. ठीक आहे. हे बघा ही लाईन होती, मी हा थोडासा आतमध्ये घेतलेला आहे. हा पुढील भागाचा गोलाकार आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी आपण 2.5च ठेवणार आहोत त्याची पण. हे बघा 2.5 वर. आणि उंची किती ठेवायची, पुढील उंची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी ठेवू शकता, पण शक्यतो 5 किंवा 5.5च भरपूर होते, पुढील उंची कमीच असते. हे बघा इथे पण तुम्हाला कोणता चौकोन द्यायचा असेल तर चौकोन किंवा शक्यतो पुढील गोलाकारच असतो. हे बघा हे असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. हा पुढील भागाची कटिंग दाखवते मी तुम्हाला. हे बघा त्याच्यानंतर खाली 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हा पुढील भाग आहे आपला. इकडनं पण 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. ही लाईन मारून घ्यायची इथे. त्याच्यानंतर पुढील भागासाठी आपण इकडे पण 1 इंच वाढवून घेणार आहोत, कारण आपला टक्स येतो त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं इथे पण. आणि आपण इथे पण एक टिक करून घेणार आहोत. अर्धा इंचच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचा टक्स सांगते मी तुम्हाला. हा बघा हा प्रिन्स कट आहे आपला. हे बघा इकडनं 4 इंच घेणार आहोत आपण. वरती 2.5चा किंवा 3चा घेतला तरी चालतो. हे बघा वरती 3 घेतलेला आहे मीने आणि साईडनी अर्धा इंच घेतलेला आहे. हे बघा हा टक्स इथे मुंड्यात असं हे बघा असा गोलाकार देत जायचा आहे. हे बघा हा प्रिन्स कट आहे 32. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुमचा ब्लाऊज बसतो की नाही बसतो मला कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा मला. हे बघा इकडनं अर्धा इंच आपण कमी करणार आहोत, पुढील पण आणि मागील पण. हे बघा आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. हे बघा हा मागील भाग आहे आपला, जो मी तुम्हाला कट करून दाखवते. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लवकरच आपल्याला 1000ची फॅमिली बनवायची आहे. हे बघा हा मागील भाग कट झालेला आहे आपला. हे बघा हा मागील भाग आहे. असंच आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करायचं आहे. तर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तसं कमेंट करा. मी स्टिचिंगचा पण लवकरच व्हिडिओ अपलोड करेल. हे बघा आता पुढील भागाची आपण कटिंग करणार आहोत. हे बघा जसा आपण आकार दिलेला आहे तसंच व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला.
हे बघा हा पुढील गळा आहे जो आपण हे बघा हा पुढील गळा आहे आपल्याला असंच कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला होता पुढील भाग. हे बघा हा आपला पूर्ण कट झालेला आहे. बाही कटिंग कशी करायचं याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला तो बघायचा असेल तर तो बघू शकता किंवा परत दुसरा नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण होईल. हे बघा आता हा पुढील भाग आपल्याला कट करायचा नाही आहे तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी. हे बघा आपल्याला हा पुढचा भाग कट नाही करायचा आहे, आपल्याला तसाच ठेवायचा आहे. टक्स घेताना आपण हे असंच टाकून घेणार आहोत कपड्यावर आणि डायरेक्ट इथून स्टिच करायचा आहे असा. हे असं घेऊन आपल्याला डायरेक्ट इथे स्टिच करून घ्यायचा आहे असा. स्टिचिंगचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तसं कमेंट करा, मी लवकरच तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ टाकेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.